चालू असलेला सामना म्हणजेच काळेश्री कान्हे मोडकवडी, त्याचप्रमाणे आईझोलाई वालक या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख पायाचा वापर करून एक चढाईपट्टू एक गुण मिळवतोय आपल्या संघासाठी, म्हणजेच मोडकवडी या संघासाठी. आज प्रत्युत्तर दाखल 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. दोन्ही संघ एक तुल्यबळ संघ असणार आहेत. गेली कित्येक वर्ष आपण या दोन्ही संघांना खेळताना पाहतोय. मोडकवडी संघ हा तर खूप वर्ष आपण या संघाला खेळताना पाहतोय. गेली अनेक पिढ्या या मोडकवडी संघाच्या कबड्डी क्षेत्रामध्ये नामवंत मिळवलेल्या खेळाडू आपण या मोडकवडी संघाकडून पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे इकडे वालते संघ हा देखील आपण बरीच वर्षे खेळताना पाहतोय. या संघाला आता दोन्ही संघांमध्ये पाहिलं तर आपण नवोदित खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवोदित खेळाडू आहे आपण इथे पंच पॅनलमध्ये पाहतोय, ते म्हणजेच मंगेशजी मोडक असतील, ते देखील ह्या मोडकवडी संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळायचे. त्यांचा खेळ देखील आपल्याला बघण्यायोग्य असायचा. याच मैदानावरती अनेक वर्ष आपण त्यांचा देखील खेळ पाहिला होता. आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय, ती क्रीडा स्पर्धा देखील हे या मंडळाचेच म्हणजेच जय हनुमान सेवा मंडळाचे एक वार्षिक कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये असते. त्याचप्रमाणे या मंडळाचे अनेक उपक्रम आपण त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आपण याच मैदानावरती आपण पाहतो. त्याचप्रमाणे दरवर्षी आपल्या वाडीतील आपल्या गावातील एक गुणवंत विद्यार्थी असतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आपण याच मंदिरामध्ये आपण साजरा करतो, म्हणजेच त्यांचा एक सत्कार करतो. त्याचप्रमाणे गांधारेश्वर म्हणजेच आपल्या तसेच या मंडळाकडून आपण या गावातील गांधारेश्वर क्षेत्र गांधारेश्वर मंदिरामध्ये आपण गांधारेश्वर श्रावण सप्ताह आपण साजरा करतो. त्याचप्रमाणे याच मंदिरामध्ये आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर हे देखील इथे राबवले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान असेल, यामध्ये देखील या मंडळाचा मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असतो. त्याचप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमा आपण इथे दीपोत्सव साजरा करतो. असे विविध कार्यक्रमांमध्ये या मंडळाचा हातभार असतो. वर्षभरामध्ये गेली अनेक कार्यक्रम आपण या मंडळाकडून पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे ही क्रीडा स्पर्धा आपण इथे पाहतोय ती म्हणजेच भव्य दिव्य अशा 65 किलो वजनी गटातल्या या स्पर्धा आपण इथे पाहतोय. त्या स्पर्धेमध्ये हा वालोपे या संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे या पुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच केदारनाथ गाणे विरुद्ध साई सेवा कोंडमाळा या दोन संघांमध्ये होणार आहे. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार दिला जातोय. आपण तिसरा पुकार मिळताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केदारनाथ गाणे विरुद्ध साई सेवा कोंडमाळा.
सुंदर सुंदर. दोन्ही संघांमध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा दिसते आपल्याला. एका बांध्याचे खेळाडू आपण या ठिकाणी मैदानात पाहतोय खेळताना. यापुढील होणारा सामना केदारनाथ गाणे साई सेवक कोंडमाळा. आपल्या खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार दिला जात आहे. तिसरा पुकार मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केदारनाथ सामन्याला मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सुरुवात होते. यापुढील होणारा सामना केदारनाथ गाणे विरुद्ध साई सेवा कोंडमाळा या दोन संघांमध्ये आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येत आहे. तिसऱ्या पुकार मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. केदारनाथ गाणे साई सेवा कोंडमाळा. आजच्या या दिवसामध्ये एकूणच 12 संघ आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसले. त्यामध्येच पहिल्या सामन्यामध्ये जय हनुमान कळबस्ते हा संघ विजयी ठरला. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पिटलेवाडी या संघाला सुंदर खेळ करून विजय प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे तिसऱ्या सामन्यामध्ये VR वेतकोंड हा संघ विजयी ठरला होता. त्यानंतर काळेश्री कान्हे मोडकवाडी या संघासमोरील संघ उपस्थित नसल्यामुळे त्यांना पुढील सामन्यासाठी चाल देण्यात आली होती. त्यानंतर या सामन्यामध्ये पाहिला होता तो म्हणजेच सिंह गर्जना कोळपेवाडी त्याचप्रमाणे आई झोलाई वालोपे या दोन संघांमध्ये सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचे गुणफलक असणार आहे ते म्हणजेच वालोपे 3 त्याचप्रमाणे मोडकवाडी 14. एकूण 11 गुणांची बढत असणार आहे ती म्हणजे होणारा सामना आपल्यासाठी खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला तिसरा पुकार देण्यात येत आहे. केदारनाथ गाणे साई सेवा कोंडमाळा
2 मिनिटे